आज आपण या व्हिडिओमध्ये काळ्या हरभऱ्याची म्हणजेच काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने कमी वाटणाचा वापर करून ही रस्सा भाजी आज आपण बनवलेली आहे। एका नव्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। बनवायला अतिशय सोपी आहे, चवीला अगदी चविष्ट होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। भाजी बनवण्यासाठी काळे हरभरे भिजवून त्याला मोड आणून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। हे हरभरे शिजताना आपण त्यामध्ये मीठ, 1 चमचाभर तेल व हळद टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर एक बटाटा देखील आपण उकडून घेतलेला आहे। बटाटा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, असल्यास तुम्ही वापरू शकता। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणी करता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। जिरं मोहरी चांगली तडतडली की आलं लसणाची पेस्ट आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा माझ्याकडे ठेचा होता, तो देखील 1 चमचाभर मी टाकून घेतलेला आहे। अर्धा मिनिट आलं लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। मिरची चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले चणे व त्याचबरोबर एक बटाटा आपण कुस्करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। हे चणे आपण मोड आणून घेतल्यामुळे ते भरपूर पौष्टिक होतात। आठवड्यातून एकदा तरी आपण ह्या काळ्या चण्याची भाजी अवश्य खाल्ली पाहिजे, त्यामुळे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे होतात। त्याचबरोबर ही काळ्या चण्याची भाजी चवीला खूपच छान होते। चणे चांगले परतून झाले की यामध्ये आपण आपल्या रोजच्या वापरातील मसाले टाकून घ्यायचे आहेत। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। हरभरे शिजवताना अगोदरच मी मीठ टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे आता थोडंसं कमी मीठ टाकायचं आहे। 1 चमचाभर लाल तिखट टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद पावडर, इथे तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता, घरगुती गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। धने जिऱ्याची पूड असल्यास ते देखील अर्धा चमचा टाकून घ्यायचे आहे। मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। साधारण अर्धा मिनिट हे मसाले चांगले आपण परतून घेऊयात। अजिबात वाटणाचा वापर न करता सोप्या पद्धतीने ही काळ्या चण्याची झणझणीत रस्सा भाजी बनवून तयार होते। आता आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। पाणी टाकल्यानंतर कुस्करलेला बटाटा व चणे पाण्यामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। ह्या भाजीला छान आपण उकळी काढून घेऊयात, तोपर्यंत आपण चुटकीसरशी एक वाटण तयार करून घेऊ। अगदी अर्धा मिनिटामध्येच हे वाटण बनवून तयार होतं। वाटणाकरिता इथे आपण अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे अगोदरच मी थोडेसे मिक्सरला फिरवलेले होते, चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत। भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। पाणी न टाकता मिक्सरला एकदम बारीक आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने हे वाटण अगदी पातळ किंवा एकदम मऊ तयार करून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजी मिळून येते, भाजीला थिकनेस येतो। भाजीला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून तयार होते। आपण तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला अजिबात परतून घेण्याची गरज नाही। आपण जी भाजी उकळण्यासाठी ठेवलेली होती त्या भाजीला किंवा त्या रश्श्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। हरभरे किंवा बटाटा आपण अगोदरच चांगला शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे आता फक्त भाजीला एक उकळी काढून घ्यायची, लगेचच चुटकीसरशी भाजी देखील आपली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही देखील काळ्या चण्याची भाजी आजपर्यंत या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा, खूप चविष्ट छान होते। तसेच अगदी कमी वेळामध्ये कमी मेहनतीत बनवून तयार होते। भाजी थोडीशी घट्ट झालेली आहे, पुन्हा वरून थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे। पुन्हा एकदा भाजीला चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात। ही भाजी भाकरीबरोबर चवीला खूपच छान लागते। ज्यावेळेस भाजीला काहीही शिल्लक नसेल अशा वेळी गावरान पद्धतीने ही चण्याची भाकरी सोबतच कांदा, लोणचं याबरोबर ही डिश सर्व करू शकता। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने काळ्या चण्याची भाजी या पद्धतीने नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।